ची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे। तर 10 प्रवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते। पाचोरा ग्रामीण रुग्णालयात या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। गिरीश महाजन हे देखील सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। प्रशासनाला त्यांनी अनेक सूचना देखील दिलेल्या आहेत। नेमकं काय झालेलं आहे या संदर्भात सगळी माहिती गिरीश महाजन यांनी जाणून घेतलेली आहे। या घटनेत 10 जण जखमी असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। तर 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिलेली आहे। तर पाचोरा ग्रामीण रुग्णालयातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जखमींवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत। तर जखमींच्या नातेवाईकांनी देखील या ठिकाणी गर्दी केली आहे। तसेच काही ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या देखील या ठिकाणी आणण्यात आले। घटनास्थळावरून जे जखमी होते त्यांना पाचोरा रुग्णालयामध्ये आणण्यात आले। या दुर्घटनेमध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे। जळगावच्या परताडे स्टेशन जवळ ही घटना घडली आहे। प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती मिळालेली आहे, काही जखमींना पाचोरा रुग्णालयामध्ये आणण्यात आलंय। ही दृश्य आपण पाहतोय। तर ॲम्ब्युलन्स मधून या जखमींना पाचोरा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे। पाचोरा रुग्णालयामध्ये सध्या प्रवाशांची देखील गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। तर घटनास्थळावरून ॲम्ब्युलन्स मधून या ठिकाणी जखमींना आणण्यात आले। पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या या जखमींवर उपचार सुरू आहेत। तर आतापर्यंत अनेक ॲम्ब्युलन्स ज्या 8 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या। आता या सगळ्या ॲम्ब्युलन्समधून जे जखमी झालेले आहेत त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केलं जात आहे। कितने लोग गए गद्दू? 10 लोग। नहीं, कितने एक्सीडेंट में कितने एक्सीडेंट में तो लगभग 40-45 लोग। कोई खत्म होएगा, कोई अगर पूरी ट्रेन अगर पास कर देता, खाली 3 डब्बे पास किया था तो 30-40 आदमी कटे। अगर पूरा पास कर देता तो जनता चली जाती, कोई पता ही नहीं था। तर पाचोराचं ग्रामीण रुग्णालय आपण या ठिकाणी पाहतो। याच ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत। ॲम्ब्युलन्समधून या जखमींना पाचोरा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। 3:30 ते 4च्या सुमारास हा अपघात घडलेला आहे। किसी ने चाय वाला बेचने वाला बता दिया कि आग लग गई है। हाँ, तो ट्रेन खड़ी थी, उसमें में से सामने भागना चालू कर दिए। फिर वहाँ से ट्रेन आ गई, तो ट्रेन जो अगर पूरी डब्बा पास कर देती पुष्पक रंगीलाल को देख रहे हो। रंगीलाल हाँ मिले थे तुम्हारा बोला भाई नहीं मिले। फिर जो 3 डब्बा खाली इंजन से पास किया था तब 40 आदमी कटे थे। अगर पूरी पास कर देता तो पूरी जितना जनता थी ना सबके सब चले जाते। आप कहाँ से भैया? लखनऊ से है। तो गाड़ी रुक गई थी क्या? गाड़ी रुक गई थी? हाँ, ये पुष्पक रुकी थी, मगर वो वाले